नमस्कार, मी डॉक्टर किरण अंबेकर। आपण हेमंत शिशिर ऋतूमधल्या आहार विहारांबद्दल बोलतोय आणि त्याच वेळेला ह्या काळामध्ये जी खाद्य संस्कृती बहरते त्याच्याविषयी आपण पाहतोय। गेल्या वेळेला आपण चुका आणि चाकवत याच दिवसात मिळणाऱ्या पालेभाज्यांबद्दल बोललो। आज आपण इतरही काही भाज्यांबद्दल नाही पण एकंदरीत कुठल्या कुठल्या भाज्या या दिवसामध्ये आनंद वाढवतात त्यांचा फक्त आपण एक उल्लेख करूया। जसं मटार आहेत, तुरीच्या शेंगा आहेत किंवा मेथी आहे, कारली आहेत। आता कारली कोणाला कडू असतात म्हणून आवडत नाही, पण कारली अतिशय चविष्ट असतात। त्या करणाऱ्यावर ते अवलंबून आहे हे मला मान्य करावं लागेल। पण कारलेला स्वतःचा सुद्धा असा एक फ्लेवर आहे आणि त्याचे स्वतःचे असे काही गुणधर्मही आहेत। त्यामुळे कारली आणि मेथी हे जरी कडू असले तरी त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत, पण दोन्ही उष्ण आहेत आणि रक्तप्रदोषक म्हणजे त्वचा विकार वाढवू शकतील असे गुणधर्म त्यांच्यामध्ये आहेत। त्याशिवाय लसूण, कांदा हे महत्त्वाची कंद आहेत की जे या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्लेही जातात, पिकाला येतात आणि याच पद्धतीने वालपापडी आहे किंवा घेवडा आहे, ह्या असे अनेक भाज्या याच दिवसात विशेषतः दिसतात। कोबी आणि फ्लॉवर हल्ली आपल्याला वर्षभर मिळतात, पण या दिवसामध्ये जे कोबी येतात त्यांनाच फक्त बिया असतात। म्हणजे असं आहे की या दिवसामध्ये मिळणारे जे कोबी आहे तेच खरं मुख्य उत्पन्न आहे आणि हे जर उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर कोबी आणि फ्लॉवर या दिवसात खाणंच छान आहे। तशीच लाल गाजरं या दिवसात मिळणारी गाजरं वर्षभर नाही मिळत, वर्षभर मिळणारी गाजरं वेगळी आहेत, पण या दिवसात जी लाल गाजरं आपल्याला मिळतात ती आपली नक्कीच खाण्याचा आनंद वाढवतात। त्यामुळे टोमॅटो पूर्वी फक्त या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात मिळायचे, आता वर्षभर मिळतात। त्यामुळे हा जो सीझन आहे हिवाळ्याचा तो खाद्य संस्कृती बहरणारा असाच आहे। नमस्कार।